साता प्रश्नाचा पटकन विचारून मोकळा व्हायचं. यस Yes. हा ठीक आहे चालेल. यस गुड. आपल्या क्लोजिंग टेक्निक आपण कशी घेतो? पार्ट टाइम फुल टाइम. पहिला विचारतो काय आवडलंय, बरोबर आहे. पहिला यस, प्रोडक्ट आवडले, पैसे आवडले, बिझनेस प्लॅन आवडला, रिटायरमेंट आवडले, काय आवडले? यस उत्तर येते की नाही? दुसरा प्रश्न आपण काय विचारतो? पार्ट टाइम करणार की फुल टाइम करणार, राईट. मग तो काहीतरी ऑप्शन एकच देणार, यस देणार. ओके. पुढचा प्रश्न, तुमच्या नावाने हा बिझनेस घेणार की तुमच्या कुटुंबातलं लग्न झालं असेल तर बिझनेस कुटुंबातला कुठल्याही व्यक्तीचा, राईट. मग तो पिक्चराइज करतो, माइंड प्रोग्राम वर्क्स आणि तो आपल्याला परत उत्तर देतो की यांच्या नावाने. पुढचा प्रश्न, तुम्ही हा फॉर्म भरणार की मी भरू? तो म्हणतो तुम्ही भरा, म्हणजे यस म्हटलाय तो. मी भरतो म्हटला तरी तो यसच म्हटलाय. चौथा प्रश्न नंतर डीडी किंवा कॅश. पाचवा प्रश्न, राईट. अँड व्हॉट वी से? कॉंग्रॅच्युलेशन्स, वेलकम टू. तो नो म्हणणार आहे तो. यस. तो काय म्हणतोय? यस म्हणतोय. आणि द्या कॅश. तो कॅश म्हटलाय ना, द्या कॅश, द्या डील, चला एटीएम मध्ये जाऊन. सातवा त्याला तोच संबंध भाग आहे. जस्ट इमॅजिन जी स्क्रिप्ट तुम्हाला दिलेली आहे ती कशा पद्धतीने डिझाइन केलेली असेल. मी प्रत्येक वेळेला सांगितले की सायकोलॉजिकली ही स्क्रिप्ट डिझाइन केली आहे. तुम्हाला सुद्धा बीओपी मध्ये सगळे टेक्निक सांगितले ना. सातव्या यस पर्यंत घेऊन जायची टेक्निक आहे. वाचायची 20 वेळा. तुम्ही बीओपी अटेंड नाही केले अजून. बीओपी मध्ये आपण हे शिकवलेलं आहे की क्लोज कसं करायचं एखाद्या व्यक्तीला, म्हणजेच काय होकार कसा घ्यायचा एखाद्या व्यक्तीकडनं. हे फक्त या बिझनेस पुरतं झालं, पैसे काढण्यासाठी झालं, साइन अप करण्यासाठी झालं. जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांकडनं यस 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 पाहिजे. डायरेक्ट मुळात हात घालून यस जास्ती करून मिळणार नाही. तर आपण काय केलं पाहिजे? प्रश्न असे विचारा, त्याची उत्तर हो 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 येतील आणि मग आपला मास्टर स्ट्रोक टाका. त्याची सायकोलॉजी क्रिएट करते आपण, लक्षात घ्या. चांगल्या चांगल्या रिबॉकच्या शोरूम मध्ये जावा, लॅक्मीच्या शोरूम मध्ये जावा, बिल्स मध्ये जा, मोठ्या मोठ्या शोरूम्स मध्ये जा, क्रोमा मध्ये जा. प्रश्न जे विचारतात ना तुम्हाला ते सगळं यस उत्तर बरोबर है. आप 300 लीटर का लेना चाहोगे, 365 लीटर का लेना चाहोगे? आपण गेलो असतो 165 बघायला, आपल्यालाच लाज वाटते. ठीक आहे, 300 का दिखाओ. त्याला मोठाच विकायचा असतो, त्याचा इन्सेंटिव्ह मोठा असतो त्याच्यावर. 165 तर बंदच पडतील. तो म्हणतो 165 तर कोणी घेत नाही. आईला म्हणजे आपल्याला फार कचरा टाकून देते. आपले म्हणजे त्याला सांगायचं तू ले रे सर, इसमें तो कुछ छक्का बहुत प्रॉब्लम है. आपल्याला घ्यायची इच्छा होती, आपलं बजेट दिलं, आपण हप्ता आहे का फ्यूचर बता 0% स्कीम चालायचं. डोंट टेक एनी टेंशन, लेना है तो बड़ा ले लो, भाभी भी खुश हो जाएगी. चालले बाबा तेवढ्यासाठी चालले. ही खुश तर मी पीआरबीला बाहेर पडू शकतो, नाहीतर टेम्परेचर गरम. ओके. सो बऱ्याचशा पॉप्युलर ऍक्टिव्हिटीज करतात ही मंडळी. ते बऱ्याचशा पॉप्युलर ऍक्टिव्हिटीज करतात. कशा पॉप्युलर ऍक्टिव्हिटीज करत असतात? महत्त्वाच्या नाही पण अर्जंट आहेत. कशा असतील? नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. मावस सासूच्या आत्याच्या मुलीचा देहांत झालेला आहे, बरोबर. आता माती काय परत परत देणार आहे की तिला, किंवा त्याला कोण असेल त्याला, म्हणजे हे बायकोने सांगितलं म्हटलं तर ते अर्जंट आहे आपल्यासाठी. महत्वाचं आहे का? मावस सासूच्या आत्याच्या मुलीचा देहांत झालेला आहे. तुमच्यामुळे काही फरक पडत नाही, तुमच्यासाठी महत्वाचं आहे. भले ते अर्जंट बेसिसवर असेल, दावा परत होऊ शकतो का तो विधी परत होऊ शकत नाही, पण तुम्हाला तो टाळता आला पाहिजे. कारण ही लोक काय म्हणतात, अच्छा याच दावा आहे का, रजा टाकली, चालेल तिकडे, शाळेत फोन केला जरा उशीर आहे तू. अरे 60-70 पोरं तुझी वाट बघतायत, त्यांचा कशाला दशक्रिय विधी करतोस? तर कुणाचं कोण त्याचं नाव पण नीट आपल्याला माहिती नाही, त्याच्या दाव्याला आपण चाललोय, राईट. आपल्या जवळपासच्या अशी काही मंडळी असतात ज्यांचे बरेचसे असे प्रोग्राम करत असतात. सत्यनारायणची पूजा, हा पीआरबीची किट घेऊन चाललाय, बरोबर, तर ठीक आहे. बिझनेस पेंडेंट डेमो विमो करून येणार असाल तर बिझनेसच आहे मग तुमचा. प्रत्येक धाव्याला जा, एक इंडक्शन कुकर, नो प्रॉब्लेम, यू आर ऍक्टिव्ह, प्रॉब्लेम नाही.
पण तोंड उघडणार नाही. काय करता म्हटलं तर मला शिक्षक आहे, मातीत घालायच्या शिक्षकाला 20 वर्ष हे सांगत आलो ना, पण त्यांना माहिती आहे ना समथिंग न्यू. जर ओपन करत असाल तुम्ही तर ठीक आहे, नसाल तर इट्स अ वेस्ट. मग इथे काम करते असं होईल आपण. थर्ड नंबर मध्ये बऱ्याच अशा प्रचलित अशा गोष्टी आपण करत आलेलो आहोत. विनाकारण गणपतीच्या कार्यमंडळामध्ये सहभाग. महापौर व्हायचंय का? व्हायचं असेल तर कर, पण गल्लीत घेऊन काही चुकलं होत नाही. महापौर व्हायचं असेल तर ध्येय असलं तर कुठेतरी उच्च कोटीचं पाहिजे. मला मंडळाचा अध्यक्ष व्हायचंय, कोण कुत्रा हाल घात म्हणजे अध्यक्षाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा अध्यक्ष व्हायचंय का? तर कुछ बात है. तुझ्या मंडळामध्ये अध्यक्ष होऊन कोण विचारणार आहे तुला? शिव्याच घालणार सगळे. काय होतं मला सांगा, गल्ली बल्लीच्या मुळामध्ये एवढं काम करून काहीतरी करायचं असेल तर असं उच्च कोटीचं केलं पाहिजे, ध्येय वरचं पाहिजे. आणि हे सगळं त्याच लोकांना लागू पडतात. 97% लोक हे सगळं जाणार याच्या धाव. मी कुणाचा धावा चुकत नाही, तुझ्या धाव्याला कोणी नाही अशा लायकीतच झाला ना तू. दुसरं काही कामच केलं नाही. सगळ्यांचे धावे केले, सगळ्यांचे यात्रा केल्या, सगळ्यांच्या पूजेला गेला, कामच काही नव्हतं. आणि असं तुम्ही प्रत्येक कार्यक्रम अटेंड करायला लागले की लोक म्हणते ह्याला काही काम धंदा नाही राहू. तुम्ही एखाद्याला म्हणा काय मागच्या वेळेस तू पवारांची का आला नाहीस, काम होतं का? तुला काय होतं का? तुला काम नव्हतं, तू काम होतं म्हणून आलं नाही. आता मी प्रत्येक ठिकाणी असतो म्हणजे मला कामच नाही. तुला काम असेल ते बाजूला ठेवतो आणि मी हे सगळं करत उद्योग करत असतो. राईट? किती यशस्वी लोक तुम्ही असं बघाल की या अशा सगळ्या गोष्टींमध्ये अडकतात. नॉट पॉसिबल. फार हुशार असते राजकारणी मंडळी. मी खूप शिकतो राजकारणी मंडळीकडून. माझा राजकारणाचा 36 ताकद आहे, पण यांच्याकडे शिकण्यासारखं भरपूर आहे. ही राजकारणी मंडळी भरपूर वाचन करतात, चांगलं आरोग्य जपतात. सगळ्यांची पर्सनल लेवलला जिम आहे. बाहेरची जिम मध्ये व्यायाम करत नाही, पर्सनल लेवलला त्यांचे जिम्स आहेत. त्यांचे सगळ्यांचे पर्सनल ट्रेनर आहेत. ग्रुप मध्ये जाऊन ट्रेनिंग घेत नाही. तुमच्या भागात जयंत पाटील टेरिफिक ट्रेनिंग घेतात, टेरिफिक ट्रेनिंग घेतात. उत्कृष्ट बिझनेसमॅन आहे, पॉलिटिशियन पण आहे. काय मॅनेज करतात लक्षात घ्या. पवार साहेब पर्सनल कोचेस आहेत त्यांना. These all successful people have their best out of them. त्यांच्यातला चांगलापणा जो आहे तो काढणारच बाहेर. हे उगाच यशस्वी होऊ शकत नाहीत लोक. आणि राजकारणी तर फार बुद्धिमान लक्षात घ्या, टेरिफिक. आणि एवढी जर अशा लेवलला जर आपली बुद्धिमत्ता आपण वापरायला सुरुवात केली बिझनेस मध्ये, यू आर व्हेरी सक्सेसफुल. यू आर व्हेरी सक्सेसफुल. विनाकारण आपल्यासाठी महत्वाच्या गोष्टी ज्या नाही आहेत तिथे आपल्याला वेळ घालवायचा नाही. राईट? लास्ट कॅटेगरी, नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट. बरोबर आहे? ट्रायविया, बिझी वर्क, सब फोन उगाचच फोन कॉल करत बसणार, उगाचच कशी तरी स्वतःला गुंतवून घेणार, काम नाही म्हणून. उगाच काम काढायचं सोडलं, भलतच काहीतरी काम करत बसणार. टाइम वेस्टर्स, स्वतःचाही टाइम घालवणार, दुसऱ्याचाही टाइम घालवणार. नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट. विनाकारण कोणतरी आलं, अरे चल जरा ते ठाकरे साहेबांचा परवा दिवशी वाढदिवस जरा पोस्ट करतो. होय काय? चल जेवण काय आहे ना, सोय आहे सगळी. अच्छा लगेच नंबर केला, बसला मोटरसायकल, निघाला. रात्रभर पोस्टर लावला. तुझा वाढदिवस तुम्ही साजरा केला का? अशा लायकीचा तरी झालास का? तू दुसऱ्यांचीच पोस्टर चिकटवणार रात्रभर. मग ते आध्यात्मिक कार्य असेल, आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्ही सेवा करत असाल, भाग निराळा आहे, कारण यू आर गेटिंग सम सॅटिस्फॅक्शन आउट ऑफ इट. एक प्रभूची सेवा करताय म्हणून केलेला आहे. आता कुणाची तरी भिंतीवर पोस्टर लावले, कुठेतरी बॅनर चिकटवायला गेला, काय उपयोग? नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट. तुझ्यामुळे त्यांचा वाढदिवस राहत नाही, तू पोस्टर चिकटवले म्हणून त्यांचं काही बिघडत नाही. त्यांना पर्याय भरपूर आहेत, तुझ्या वाचून काही अडत नाही. मग अशी आपली लेवल आहे का? नाही. टाइम वेस्टिंग भरपूर करतो. एस्केप ऍक्टिव्हिटीज, इररिलेव्हंट मेल, उगाचच कुठला तरी कुणाचाही मेल असतो, काही माहित नाही, उगाचच रिप्लाय करत बसायचं. चुकीची आशा, कोणतरी काहीतरी कधीतरी आपल्याला प्रॉस्पेक्ट भेटेल. मी असं टाइम वेस्ट बराच केलेला अगोदर. कोण असं कॉन्टॅक्ट काय भेटत नाही. एक्सरसाइज, एक्सेसिव्ह टेलिव्हिजन. आम्ही 3 दिवस इथे आहोत.
तुम्ही इथल्या रूम मधल्या किती लोकांनी टीव्ही ऑन केला? प्रामाणिकपणे जर हात वर करा. 1 2 3 4 5 6 6-7 लोकांनी टीव्ही ऑन केला. काय झालं? त्यापेक्षा 15-20 मिनिटं रेस्ट झाली असते. काही त्याला रेस्ट जास्त महत्वाची रूम मध्ये, राईट? आता इथलं ठीक आहे, पण इथून बाहेर गेल्यानंतर सिलेक्टिव्ह राहा. सिलेक्टिव्ह राहा, फार सिलेक्टिव्ह राहा. जे वर्तमानपत्रामध्ये वाचलंय तेच टीव्ही मध्ये आदल्या दिवशी सांगितलेलं असतं. मग जर वर्तमानपत्र आपण उद्या वाचणारच आहोत तर आज टीव्हीच्या बातम्या बघण्यात काही पॉईंट नाही. तुम्ही राजकारणी नाही की तुम्हाला कोणतरी विचारणार आहे तुमची प्रतिक्रिया. घरात कोण विचारत नाही. वस्तुस्थिती आहे. आणि घरातलं तुम्ही काय विचारायला पाहिजे ते विचारत नाही. टीव्ही संपूर्ण बॉक्स, राईट? एका ट्रेनरने सांगितलं त्या टीव्हीचा एवढ्या कारणासाठी उपयोग करा की ते टीव्हीची जी जागा आहे तिथला टीव्ही काढा, फेकून द्या आणि तेवढ्या आकाराची पुस्तकं तिथे भरा. तेवढी पुस्तकं तिथे भरा. किती फरक पडेल जीवनामध्ये बघा. तुमच्या घरामध्ये जे टीव्हीची साईज आहे त्या साईज एवढी पुस्तकं घरामध्ये आणा. जे केबलला 300-400 रुपये चालले त्याच्यातनं काय करा, तो टीव्ही सेकंड हँड विकून टाका. त्यातनं बरीचशी पुस्तकं येतील. ती पुस्तकं त्याच रॅक मध्ये ती ठेवा आणि दर महिन्याची तुम्ही 200-400 रुपये खर्च करता. त्यातनं एक नवीन पुस्तक आणा. व्यसन लागलं पाहिजे पुस्तकाचं. व्यसन असावी कशी? व्यायाम करायची व्यसन आहे, पुस्तकं वाचायचं व्यसन आहे, कम्युनिकेशन स्किल संवाद साधण्याचं व्यसन आहे. चांगली व्यसन असली पाहिजे, राईट? सो वी विल नॉट गो इन दिस कॅटेगरी. प्रत्येक वेळेला एकच विचारा. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय? सेकंड क्वाड्रंट नंबर 2. प्रत्येक वेळेला आपण एकच विचारणार. काय विचारणार? मी आता हे जे काम करतोय हे नॉट अर्जंट इम्पॉर्टंट बेसिस मध्ये येतंय का? तरच करणे. पहिली अर्जंट कामं आत्ताची संपवून घ्या, कारण सवय आहे आपल्याला. म्हणजे असं नाही की आता अर्जंट करायचीच नाही, अर्जंट संपवायची एकदाची. आणि मग कशात काम करायचं? नॉट अर्जंट इम्पॉर्टंट. व्यायाम करायचंय मला. कशात येत आहे? नंबर 2 करणे. उद्या काहीतरी आजार चढल्यानंतर व्यायाम करायचा नाही आपल्याला. पुस्तकं वाचणे, ट्रेनिंग्स मध्ये जाणे, सेमिनार मध्ये जाणे, प्लॅनिंग करणे हे सगळ्यात आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट इज क्लिअर. बऱ्याच लोकांना टाइम इज मनी, टाइम इज मोर दॅन मनी वगैरे वगैरे कळतं, पण ऍक्च्युअल प्लॅनिंग कसं करायचं टाइम मॅनेजमेंट मध्ये हे कळत नाही. याच्यामध्ये आपण थोडंसं डीप नंतर बघणार आहोत. ब्रेक किती वाजता? 1 वाजता? 11 वाजता. त्यांनी असं केलं, कॉम्प्युटर फिट झाला. ओके, राईट, बरोबर आहे. असंच आपल्या रोजच्या रुटीन मध्ये पाहिजे. उठणार किती वाजता? 5 वाजता. व्यायाम करणार 5:30 पर्यंत, 5:45 पर्यंत. पहिलं काम काय करायचं? 5 ला तुम्ही उठणार, राईट? हे परत सांगायची गरज नाही मला. मी लीडर बरोबर बोलतोय, मला माहिती आहे. 5 वाजता उठणार. पहिलं काम अप्लाय, ट्री. मी उठलोय. तुमचं काय? मी निघालो करोडपती व्हायला. तुमचं काय? मला अप्लाय असं पाहिजे, मला सांगता आलं पाहिजे माझा अप्लाय, नाही तर तुम्ही झोपा. अप्लाय नव्हते झाले, गेले खाली, ऑनलाईन झाले आमचे. आमचा चेक मोठा सावध करतोय नावाचा बिंदास छाती ठोकून सांगा. भले ते मागचे एनडीपीला असतील, त्यांना सांगा सावध राहा. सेकंड बॅच टफ बॅच आहे. आणि आहे बरं का, तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल ना याचे युट्यूबला, तर तुमचे आणि त्यांचे कंपॅरिझन तुम्हीच करू शकणार. यस इट इज देअर. हे बुद्ध रेकॉर्ड करून घेतले कुणाला? तुमच्या पप्पांना दाखवायला. जे आधीच्या बॅच मध्ये आले होते ना, मागचं नाही रेकॉर्ड केले होते, राईट? हे रेकॉर्ड करून घेतलं मगाशी, हे त्यांना दाखवणार की तुमची लेकरं आली आहेत, सांभाळा. आता सांभाळा नाही, बच्चा उनसे ये निकल गए आगे अभी, राइट?